याच्यामध्ये केलेलं आहे. सो बेस्ट पुस्तक आहे. अनेक बारीक बारीक गोष्टी कळतात की वाघाची शिकार करताना वाघाला कशा प्रकारे या बारीक बारीक गोष्टी तो क्लिक होत जातो, त्याला समजत जातात. नकळत सुद्धा वाघ किती जागरूक असू शकतो. किंवा जिम कॉर्बेट सर जेव्हा शिकार करताना कंटाळा यायचा तेव्हा सिगरेट वगैरे प्यायचे, तेव्हा त्या वासाचा सुगंध सुद्धा शिकार कशी दूर फिरवून लावायचा, पळवून लावायचा. म्हणजे की जंगलामध्ये तुम्हाला तो तुमचा मनुष्याचा जो सुगंध आहे ना तो लपत नाही. निसर्गाचा सुगंध पूर्ण वेगळा असतो. तो सुगंध आणि आपला जो शरीराचा सुगंध आहे तो प्राणी लगेच डिटेक्ट करतात. सो अशा अनेक बारीक बारीक गोष्टी. किंवा मग वाघाला मारल्यानंतर त्याला किती वेळेत तो त्याला उचलायचं, त्याला शब्द खूप भारी भारी वापरले याच्यामध्ये. गावांची नावं काही बोरिंग वाटू शकतात, पण मग वन टाइम रिडिंगसाठी हे पुस्तक खूप छान आहे. आणि आदिवासी संस्कृती वगैरे खूप छान दाखवली याच्यामध्ये. की एखाद्या व्यक्तीला जर मारलं वगैरे तर त्याचं ते शव पूर्ण वाघाने शिकार केली म्हटल्यावर साहजिक ते पूर्ण छन्नविछिन्न प्रकारे शरीर असतं, पण तरीही त्याचे ते हाडं वगैरे सगळे ते गावात घेऊन जाणं वगैरे, अशा अनेक बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येतील. ती आणि एवढं होऊन सुद्धा वाघाला परत शत्रूही मानणं आणि देवही मानणं, या आदिवासींच्या गोष्टी खरंच हॅट्स ऑफ. अनेक छान छान गोष्टी याच्यामध्ये आपल्याला नवीन समजतील. जसं की अस्वल वाघापेक्षा भयंकर सांगितलं गेलेलं आहे जंगलाच्या प्राण्यांमध्ये. दुसरं, वाघ मेलेली शिकार कधी खात नाही, पण अपवादक परिस्थितीमध्ये सुद्धा याच्यात दाखवण्यात आले की वाघ खातो. 10-10 दिवसानंतर सुद्धा येऊन वाघाने मारलेली शिकार खाल्लेली आहे. परत त्यांचे मेटिंग पिरियडमध्ये कशा प्रकारे त्यांचे जास्त आक्रमक वगैरे होतात. नरभक्षक वाघ का होता हा सर्वात मेन मुद्दा याच्यामध्ये दिलेला आहे. की नरभक्षक म्हणजे कोण? जो नराला, माणसांना हल्ला करतो तो नरभक्षक. मग मेन गोष्ट याच्यामध्ये ती समजली की नरभक्षक होण्यामागचं मूळ कारण काय होतं. की मुळात नरभक्षक कोण होतं, तर जो वाघ जखमी झालाय किंवा त्याच्या हातापायाला काही इजा झाली आहे, किंवा ज्याचं वय झालंय, जो आता शिकार करू शकत नाही मोठ्या प्राण्याची, तो नरभक्षक होतो. मनुष्य हा प्राणी वाघांच्या कधीच शिकार लिस्टमध्ये नसतो, कधीच नाही. माणसाचं वजन किती, 60-70 किलोचा माणूस असतोय, त्याच्यामध्ये हाडं वगैरे बाजूला काढले 30-1 किलो तुमचं मांस उरतंय का संपूर्ण. आणि त्याला लागतंय मोठं हे ट्रक वगैरे, सॉरी बैलासारखे म्हशीसारखे मोठे प्राणी लागतात. तर आपण त्याच्या कुठंतरी लिस्टमध्येच नाहीये. सो पण मग ज्यावेळी वाघाला शिकार करणं शक्य